नमस्कार. आज आपण चमचमीत आणि झणझणीत भरलेली वांग्यांची रेसिपी बघणार आहोत. ही वाटण वगैरे न करता, खूप जास्त साहित्य न वापरता खूप छान अशी सोपी आणि चवदार अशी भरलेली वांगी तयार होतात. तर नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा. आवडल्यास कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्यासाठी आपण इथे 250 ग्राम म्हणजेच पाव किलो वांगी घेतलेली आहेत. पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यांना आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काप करून घ्यायचे आहेत. पूर्ण कापायचे नाही आहेत, नाहीतर आपण त्यामध्ये मसाला भरू शकणार नाही. या पद्धतीने आपल्याला 2 काप मारून घ्यायचे आहेत वांग्याला. आणि तुम्हाला जर देठ नको असेल तर तुम्ही देठ काढून घेऊ शकता आणि चिरल्यानंतर पाण्यामध्येच वांगी ठेवायची आहेत. आतमध्ये जे आपण सारण भरणार आहोत त्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे, तो मी 1 मोठी वाटी घेतलेला आहे. जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त करायची असेल तर शेंगदाण्याच्या कुटाचं प्रमाण वाढवू शकता. तर इथे बारीक चिरलेल्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. गरम मसाल्यामध्ये आपण लाल तिखट घेतलेलं आहे, हळद घेतलेला आहे, धणापूड घेतलेले आहे, जिरं घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायची आहे. हिंग घालायचं आहे आणि साधारण 1 ते 2 चमचे आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे, जेणेकरून आपला जो मसाला आहे वांग्यांमध्ये भरायचा तो व्यवस्थित एकजीव होऊन येईल. आता हाताने व्यवस्थित हे चुरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे वरून मसाले घातलेले आहेत, शेंगदाण्याचा कूट, कांदा, हे सगळं व्यवस्थित एकजीव होऊन येईल. आता व्यवस्थित मिसळून घेतल्यानंतर आपण जी वांग्यांना काप करून घेतलेले आहेत त्यामध्ये हा मसाला व्यवस्थित गच्च असा दाबून भरून घ्यायचा आहे. हे बघा, त्याच पद्धतीने बाकीच्या वांग्यांमध्ये सुद्धा मसाला भरून घेणार आहे. मसाला भरताना खूप जोर लावून भरू नका, नाहीतर वांगी जे आहेत त्याचे 2 भाग होऊ शकतात. आपण मसाला भरू शकणार नाही. आता व्यवस्थित वांग्यांमध्ये मसाला भरल्यानंतर एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे मी तेल घातलेलं आहे. तेल न घालता सुद्धा तुम्ही फोडणी न देता सुद्धा ही वांग्याची भाजी बनवू शकता. इथे तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर मी जो मसाला आतमध्ये सारण भरलेला उरलेला जो मसाला असतो तो तेलामध्ये पसरून घ्यायचा आहे आणि ही वांगी त्यावरती ठेवून घ्यायची आहेत. एक लक्षात ठेवायचं आहे, गॅसची जी आच आहे ती मंदच ठेवायची आहे, अजिबात मोठा गॅस करायचा नाही आहे. साधारण 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर आपल्याला पाणी न घालता सुरुवातीला वांगी वाफवून घ्यायची आहेत. हे बघा, व्यवस्थित 3 ते 4 मिनिटांनंतर एक वाफ आल्यानंतर आपण यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालणार आहे. थोडीफार ग्रेव्ही मला भाजीमध्ये हवी आहे म्हणून मी यामध्ये पाणी मिसळणार आहे. तुम्हाला जर अशी सुक्की भाजी खायची असेल तर पाणी नाही घातलं तर चालणार आहे. साधारण एक 5 ते 7 मिनिटं परत मंद आचेवर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. वांगी शिजायला खूप वेळ असा लागत नाही. एक 10 मिनिटात व्यवस्थित वांग्याची भाजी तयार होते. तर छान अशी चमचमीत भरलेली वांगी तयार झालेली आहेत. नक्की तुम्ही करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमचे काय अभिप्राय असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि रेसिपी करण्यासाठी व्हिडिओ सेव्ह करा. अशाच नवनवीन आणि अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी बघायच्या असतील तर नक्की चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.